दुबार मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने दक्षता बाळगली। एका प्रणालीद्वारे टूलचा वापर केला जाणार आहे। तर दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह दिसणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त व्हावा अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी दिली। तसंच दुबार मतदारांना कसं रोखणार असा सवालही अनिल परबांनी निवडणूक आयोगाला विचारला। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलेला आहे। निवडणूक आयोग फक्त संविधानात स्वायत्त आहे, आयोगानं जबाबदारी झटकलेली आहेच। आता उत्तरदायित्वही नाकारणार असेल तर त्यांच्या पदाचं करायचं काय, असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून केला। दुबार मतदार ओळखणार कसे असा सवाल आमदार रोहित पवारांनी निवडणूक आयोगाला विचारला। नावापुढे डबल स्टार कसा शोधणार असंही रोहित पवार म्हणाले। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनत चाललंय अशी टीका जयंत पाटलांनी राज्य निवडणूक आयोगावर केली आहे। तर आमचं आंदोलन निवडणूक आयोगाविरोधात असून भाजप विरोधात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मतदार याद्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही निवडणूक आयोगानं निवडणुकांची घोषणा केली ही एक प्रकारची दडपशाही असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंनी केला। मतदार यादीमध्ये पारदर्शकता असतानाही निवडणूक लढावी लागणार आहे, मात्र वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आपल्याला मान्य असेल असं त्यांनी सांगितलं। विरोधक रडीचा डाव खेळत असून लोकसभेवेळी मतदार याद्यांमध्ये त्यांना घोळ दिसला नाही का असा सवाल मंत्री नितेश राणेंनी केला। महाविकास आघाडीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही नितेश राणेंनी केली। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला। एक राजकीय पक्षाच्या सदस्याचा निवडणूक आयोगाला प्रश्न त्यांनी विचारला, त्यामुळे गोंधळ उडाला। नगर परिषद नगरपंचायत निवडणूक जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेनं राजकीय बॅनर उतरवण्याचं काम सुरू केलं। नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील बॅनर हटवण्याचं काम हाती घेतलं। निवडणूक आयोगाकडून ज्या अपेक्षा ठेवायला हव्यात त्या अपेक्षा भारतीयांना राहिल्या नाहीत असं वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलं। तसंच जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणूक घेऊ नका अशी विनंतीही त्यांनी केली आहे। महायुतीची आजची बैठक पुढे ढकलण्यात आली। ही बैठक आता 11 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता होणार आहे। नगरपालिका आणि नगर परिषदेतील महायुतीचे अहवाल संबंधित बैठकीत मागवण्यात येणार आहे। तसंच राज्यात महायुती की सोबळावर याबाबतचा निर्णय या बैठकीत होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। महायुतीचं सरकार म्हणते आम्ही ओबीसींच्या पाठीशी आहोत, मात्र भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये ओबीसींना स्थान दिलं नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सरकारवर केला। या सरकारनं ओबीसी लोकांना फसवलं असून ओबीसी बांधवांना सरकारला धडा शिकवायला पाहिजे असं विधान नाना पटोलेंनी केलं। पारंपरिक मासेमारीला कृषीचा दर्जा देण्यात आलाय। मंत्रिमंडळ बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। यावर आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आला। याबाबतचा GR सुद्धा काढण्यात आला। शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही सवलती मिळणार आहेत अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। बिहारमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। एकनाथ शिंदे 7 नोव्हेंबर रोजी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत। ते निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत। त्यापूर्वी ते कांदिवलीत सभा घेणार आहेत। एकनाथ शिंदेंनी केलेल्या उठावावर पुस्तक होऊ शकतं असं मिश्किल वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं। तर या पुस्तकाच्या स्क्रिप्टिंगसाठी आपल्याला भेटावं असं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं। मुंबईत पार पडलेल्या एका पुस्तक कार्यक्रमात ते बोलत होते। बीडीडी चाळीला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला। बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच राज्यातील विकास प्रकल्पांमध्ये येत असलेल्या अडचणी दूर करून ते वेळेत मार्गी लावल्याचाही आदेश देण्यात आले। देशातील कार्यालयीन भरतीमध्ये ऑक्टोबर महिन्यात 9% घट झाली आहे। दिवाळी आणि दसऱ्यामुळे नियुक्ती प्रक्रिया कमी झाली असल्याचं समोर आले। IT बँकिंग यासारख्या आघाडीच्या क्षेत्रांमध्ये भरतीत घट झाली आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक होणार होती, मात्र ही बैठक रद्द झाल्यानं सिडकोच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली। तर आता बैठक कधी होणार याबाबतही स्पष्टता नसल्यानं ग्राहकांनी संताप व्यक्त केला। UPI व्यवहारांनी नवा विक्रम केला। ऑक्टोबर महिन्यात UPIद्वारे तब्बल 20 अब्ज व्यवहार झाले असून 27 लाख कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे। सणासुदीच्या खरेदीमुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे। सण उत्सवांमुळे पेट्रोल विक्रीत मोठी वाढ झाली आहे। सण उत्सवाच्या काळात प्रवासात वाढ झाल्यानं ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलची विक्री 5 महिन्याच्या उच्चांकावर पोहोचली, मात्र डिझेलची मागणी स्थिर राहिली। मुंबईच्या 8 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला। यासाठी कबूतरखान्यांच्या व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आली तर परवानगी देण्यात येईल अशी अट पालिकेनं घातली, मात्र गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाही। कल्याणनगर महामार्गावर रात्री वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मार्गावर एक टेम्पो चिखलात अडकल्यानं ही समस्या निर्माण झाली।
शहापूरमधील जोंधळे कॉलेजमध्ये सिटीजन फर्स्ट पोलिसिंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तसंच चोरी झालेला मुद्देमाल मालकांना परत देण्यात आला। मराठा आरक्षणामुळे ईडब्ल्यूएसच्या प्रवेशात घट झाली आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एसईबीसी मधून प्रवेश देण्यात येतोय, त्यामुळे याचा परिणाम ईडब्ल्यूएसच्या प्रवेशावर झालाय। एसईबीसीमुळे ईडब्ल्यूएसच्या प्रवेशांमध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 15% घट झाली। 12वी परीक्षेसाठी 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे। शिक्षण मंडळानं दिलेल्या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। तर शाळांनीही प्रणालीतून अर्ज भरावेत अशा सूचना शिक्षण मंडळानं सर्व शाळांना दिल्या। हातावर मेहंदी लावल्यानं चेंबूरमधील एका नामांकित शाळेत 15 ते 20 विद्यार्थ्यांना वर्गात बसू न दिल्यानं पालकांनी तक्रार केली। यानंतर उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली। तसंच याबाबत खुलासा करण्याची नोटीस शाळेला दिली। शाळेनं मात्र असा प्रकार घडल्याचा इन्कार करत आम्ही फक्त शाळेचे आणि पीटीएचे नियम पाळल्याचं म्हटलं। एसटी महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांना 48 हप्त्यांमध्ये थकबाकीची रक्कम अदा करण्याचा निर्णय एसटीने घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची नुकतीच बैठक पार पडली। या बैठकीतील निर्णयानुसार 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली। माथेरानची राणी अद्याप सुरू झाली नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला। 1 नोव्हेंबरपासून ही टॉय ट्रेन सुरू होणार होती, तर 4 दिवसांपूर्वी ट्रेनची चाचणीही यशस्वी झाली। मात्र अद्याप टॉय ट्रेन सुरू झाली नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला। विमान प्रवास करणाऱ्यांना नागरी उड्डाण मंत्रालयानं मोठा दिलासा दिला। प्रवाशांनी अचानक विमान तिकीट रद्द केलं तर त्यांना आता 21 दिवसांमध्ये रिफंड मिळणार। नवी मुंबई विमानतळ परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी 175 पोलिसांचं बळ असणार आहे। विमानतळ वाहतूक भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडीची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे राज्य शासनानं येथील वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी 175 नियमित पदं निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे। यामध्ये 3 पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे। मुंबई विमानतळ 20 नोव्हेंबरला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहील। मान्सून संपल्यामुळे धावपट्टीच्या देखभालीसाठी विमानतळ 6 तास बंद राहील। या कालावधीत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांवर विमानाचं उड्डाण किंवा आगमन होणार नाही। मुंबईच्या विमानतळ परिसरातील कत्तलखाने आणि मांस विक्री करणारी दुकानं हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले। विमानांना असलेल्या धोक्यामुळे विमानतळ परिसरात मांस विक्रीला परवानगी देऊ शकत नसल्यानं दुकानं हटवण्याचे आदेश दिले। मुंबईतील वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाचं काम धीम्या सुरू आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कामांचा आढावा घेतला। त्याचबरोबर हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। राष्ट्रीय महामार्गावर लवकरच QR कोड बसवण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवाशांना संबंधित रस्त्याची सविस्तर माहिती मिळणार आहे। तसंच यामध्ये ठेकेदाराचं नाव, जबाबदार अधिकारी, त्यांचे संपर्क क्रमांक आणि आपत्कालीन हेल्पलाईन नंबर मिळेल। रस्त्याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला। एसटी महामंडळ आपल्या मालकीच्या जागांवर सौर ऊर्जा हब उभारणार आहे। यातून 300 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे आणि या नव्या स्रोतातून एसटीला स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे। एसटीच्या जागांवर खासगी सार्वजनिक भागीदारीतून विविध विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत। रिलायन्स ग्रुपचे संचालक अनिल अंबानी यांची देशभरातील सुमारे 7,500 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली। यात देशभरातील निवासस्थानं आणि कार्यालयांचा समावेश आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे। राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका बसला। पावसामुळे 1 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय। कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह नाशिक, धुळे आणि गोंदियात भात पिकांचं नुकसान झालंय। राज्य सरकारनं सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेतलाय। शेती क्षेत्रातील संपूर्ण ऊर्जेची गरज सौर ऊर्जेकडे वळवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे। पाळीव प्राण्यांसाठी विशेष हॉस्पिटल आणि अंत्यविधी केंद्र उभारण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। त्यानुसार शहरांमध्ये हॉस्पिटलसह अंत्यविधी केंद्राच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या। नवी मुंबईतील तुर्भी जनता मार्केटमध्ये दिव्यांग स्टॉलला आग लागलेली होती। आगीत 9 स्टॉल जळून खाक झाले। त्यात माथे फिरून आग लावल्याचा आरोप दिव्यांगांनी केला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोलीजवळ धावत्या ट्रकला आग लागली। शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। ट्रकमधील प्लायवूड आणि इतर साहित्यासह ट्रक जळून खाक झाला। मुंबईहून कर्जतकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्यांची एकमेकांना धडक बसली होती। त्यामुळे धावत्या लोकलमधून पडल्याने 5 प्रवाशांचा मृत्यू आणि 9 प्रवासी गंभीर जखमी झाले होते। या घटनेच्या 4 महिन्यांनंतर मध्य रेल्वेच्या 2 विभागीय अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। ठाण्यातील मुंब्रा परिसरातील वफा पार्क येथील एका इमारतीचा 6व्या मजल्यावरून स्लॅब कोसळला।
या दुर्घटनेत 2 नागरिक जखमी झाले। या दोघांना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले। स्लॅब कोसळल्याने सदरची इमारत धोकादायक असल्याचं घोषित करण्यात आलं। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात पुन्हा गोंधळ पाहायला मिळाला। डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। त्याला जखमी अवस्थेत महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती अस्वस्थ असल्यानं कळवा रुग्णालयात हलवण्यात आलं। पण यावेळी अँब्युलन्समध्ये महिला डॉक्टरनं माझा स्टाफ सोबत हवा असं म्हणत अँब्युलन्स बराच वेळ थांबवल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला। तर यावर शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनानं आपली भूमिका मांडत रुग्णाच्या नातेवाईकांनीच गोंधळ घातला असं म्हटलं। 77 कोटी रुपयांच्या स्टोरेज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात युक्रेनच्या 3 नागरिकांसह 4 विरुद्ध विशेष न्यायालयानं नुकतंच जामीनपात्र वॉरंट काढलंय। या समाजाच्या सामाजिक आर्थिक स्थितीवर परिणाम करणारा गंभीर आर्थिक गुन्हा आहे अशी टिप्पणी ही विशेष न्यायालयाचे न्यायाधीश RB रोटे यांनी जामीनपात्र वॉरंट बजावताना केलेली आहे। उल्हासनगरमध्ये सराईत चोरट्याला अटक करण्यात आली। आरोपीकडून 6.5 लाखांचे दागिने तसंच 1 लाख रुपये किमतीची दुचाकी असा 7.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। कल्याण रेल्वे स्टेशनच्या पुलावर पुण्याहून आलेले दाम्पत्याचं 8 महिन्याचं बाळाचं एका तरुणानं अपहरण केलं। याबाबत शहर पोलिसांनी गंभीर दखल घेत सीसीटीव्ही तपासत आरोपीची ओळख पटवली। पोलिसांनी आरोपीच्या घरातून बाळाची सुखरूप सुटका करून आईवडिलांच्या ताब्यात दिलाय। भाजपा महिला पोलीस महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सह संयोजक बीना गोगरीच्या मुलाला हायड्रो गांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आली। केऊर गोगरी असं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे। नवी मुंबईच्या खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। अंदिवली पूर्वेत 37 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी केली। या क्रीडा संकुलात खेळाडूंना ऑलिम्पिक 2036 आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षण दिलं जाईल अशी घोषणा करण्यात आली। विजेत्या महिला खेळाडूंचा सत्कार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। राज्य सरकार महिला खेळाडूंचा सत्कार करणार असून त्यांना रोख पारितोषिकही देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं।